नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की प्राध्यापक बा बोधे यांची ही नवीन कादंबरी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक बा बोधे यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी मुरळी. आणि आज या मुरळीचा भाग पहिला. नामा आज घरात एकटाच होता. अंगाचा कानवला करून तो अंथरुणात पडला होता. त्याचं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. मन सैरभैर झालं होतं. स्वप्नात महारोगी अंगावर आल्यासारखा तो चुळबुळत होता. रोज भंडारा लावून कपाळ पिवळं पडलं होतं. काळ्या चेहऱ्यावरच्या पिवळ्या भेगात कपाळावरच्या खोलगट खुणा तेवढ्या स्पष्ट उठून दिसत होत्या. बसक्या नाकावरच्या चतुर डोळ्यात भुंगा भणाणत होता. दाढीचे चरबट खुंट त्याचे त्यालाच कधी नव्हे ते टोचत होते. उमरतच्या पश्चिमेला तारळ खोऱ्यात खोलगट जागी खंडोबाची पाली आरामात पसरली होती. डोक्यात खांडकं पडलेलं गोराख्याचं पोर सावली गाठून लवंडावं तशी पाली आपल्याच मस्तीत दोन डोंगरांच्या कुशीत विसावली होती. पूर्वेला आडदांड माणसासारखा पिराचा डोंगर पसरला होता तर पश्चिमेला इंजाबाईच्या डोंगरानं हातपाय लांबवलेले होते. गावाच्या पोटातून लहरी तारळा नदी फराटत गेल्यानं गाव मधोमध फाटल्यासारखा वाटत होता. नदी जवळजवळ आटली होती. ठणठणीत गोट्यांचं वाळवंट ऐसपैस पसरलं होतं. रान दांडग्या चिंचा फोफावल्या होत्या. 2-3 डोह कसे तरी पोटात पाणी घेऊन जीव धरून पडले होते. वरच्या डोहाचा अर्धा दगडी घाट पुरानं उखडून पडला होता. शेवाळं माजलं होतं. पुलाखाली सावली गाठून भटकी कुत्री विसावली होती. खालच्या खोलगट डोहावर 20-22 बायका धुणं चुपकत होत्या. हातभर लांबीच्या दगडावर कसरत चालू होती. बाकी जिकडे बघावं तिकडे वाळवंट. ऊन रखरखत होतं. तीनपाट हॉटेलं गिऱ्हाईकाची वाट बघत होती. भरू घातलेलं पिकअप शेड रिकामच होतं. एक कळकट्ट टेम्पो पॅसेंजर्सची वाट बघत उभा होता. विलायती शेराच्या झाडाने रस्त्याची दुतर्फा बाजू माखली होती. एखादा चुकार पॅसेंजर इंजाबाईच्या डोंगराकडे बघत गाडीचा अंदाज घेत होता. पुलाच्या कोपऱ्यावर 500 वर्षांपूर्वी बांधलेलं खंडोबाचं मंदिर आपलं जुनाट राजेशाही वैभव घेऊन उभं होतं. त्याचा आसमानी डौल बघणाऱ्याला चकित करत होता. वाघ्या आणि मुरळी हे खंडोबाचे मानाचे भक्त आपल्याच तोऱ्यात वावरत होते. कोटम्यातला भंडारा येईल त्या गिऱ्हाईकाला फासत होते. फळ्या मांडून देवाच्या दारात बसणाऱ्या दुकानदारांची चंगळ होती. जागरणाच्या निमित्तानं भक्तगण येत होते. एकट्या पालीतच वाघ्या मुरळींचे 6 ताफे होते. नामू धायगुडेचा असा स्वतंत्र ताफा होता. चांगली 8 माणसं राबत होती. आपल्या परीनं तो परिसरात गाजत होता. मालकाला समाधान वाटेल इतपत जागरण रंगत होतं. 2 डिंबड्या 2 घाट्या झाण जाणी तुणतुण झणाणत होतं. मुरळ्या लिंबाच्या पानागत हालत होत्या. देवाला नवस म्हणून सोडलेला हा खंडोबाचा भक्तगण अडाणी लोकांची करमणूक करत होता. मुरळ्यांच्या रूपावर बहादर गडी भुलत होते. कधी नव्हे तो नामू आज भलता पिसाळला होता. त्याच्या मनगटावरच्या शिरा रबर ताणावा तशा तणकारत होत्या. भुवया चटणी शिरलेगत फणफणत होत्या. डोक्यात राग पाय रोवून उभा होता. जुनाट उशी दुमती करून त्यानं भिंतीला टेकवली होती. हाताचा काटकोन करून तो उशीला टेकला होता. पडल्या पडल्या मुठी आवळत होता. दातोट खात होता. कडक उन्हाला डोक्यावरचा पत्रा तापत होता. कमालीचं उकडत होतं आणि तरीही तसल्या उन्हाचा नामू दारू प्यायला होता. पोटातला जाळ त्याला जाणवत होता. घामातूनही तो उग्र दर्प ठिबकत होता.
अंगावरचा घाम खाणारा जुनाट सदरा तिथेच भिंतीवर अडकवलेला होता. आडव्या तुळया धूर खाऊन काळ्या पडल्या होत्या. तुळईलाच मारलेल्या 2 खिळ्यांना एखादा भुजंग लटकावा तसा 21 कड्यांचा काळाभोर लोखंडी लंगर लोंबकळत होता. लंगर तोडायला सरावलेले नामा व्याघ्याचे हात आज भलते शिवशिवत होते. वाघाटीच्या वेलानं खासरी भडकावी तसा तो आतल्या आत तळमळत होता. 7 दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग अजूनही तो विसरलेला नव्हता. आत्ताच घडल्यासारखा तो त्याच्या डोळ्यांसमोर तरंगत होता. पोटातल्या आतड्यात लंगर फिरल्यासारखा कणत होता तो. काहीतरी भयानक विचार त्याच्या मनात धुमसत होता. आणि ह्या क्षणाला आपण चिडण्याशिवाय काहीही करू शकत नाही ही जाणीव त्याला उगचच डिवचत होती. त्याच्या मर्दानी हेकट डोळ्यात तिरस्कार उतू चालला होता. 7 दिवसांपूर्वीची ती भयाण रात्र. किटोली वाठार या गावी त्या दिवशी जागरण होतं. लंगराचं जागरण असल्यानं गावभर उत्साह होता. कधी काहीच बघायला न मिळणारी बायका पोरं काहीतरी नवं बघायला मिळणार या विचारानं भारावली होती. बातमी गावभर फिरली होती. संपत वाठारकरच्या दारात मंडप सजला होता. 4 मेडकी रोवली होती. आडव्या कळकावर ओले लिंबाचे ढाळे ऐसपैस टाकले होते. लिंबाऱ्याचा कडवट पण उग्रवास घमघमत होता. दोन्ही बाजूंना 2 घासबत्ता टांगल्या होत्या. मधोमध बैलगाडीचं जू आडवं टाकलं होतं. जमिनीबरोबर ते पॅक करून टाकलं होतं. मधोमध त्याला लंगर बांधला होता. 2 घोट्या कोटमा जवळच मांडला होता. घाट्यांना जुनाट रुमाल लोंबकळत होते. काळ्या भोर तव्यात लाकडी दिवटी पेटवली होती. जवळच तेलाचं तांबलं ठेवलं होतं. 5-5 पळ्या तेल ओतण्यासाठी घराचा मालक तिथेच मांडी ठोकून बसला होता. संपत वाठारकरचं लग्न होऊन चांगली 20 वर्ष लोटली होती. पण घाईगर्दीत जागरण घालायचं जमलं नाही म्हणून हा सगळा कारभार त्यांनी जुळवून आणला होता. 22 वर्ष नोकरी करून ऐन 50शीत तो रिटायर झाला होता. जवळ पैसे तोवर देवधर्म उरकून घ्यावा असा त्याचा बेत. चौरंगावर गहू ठेवून त्यावर तांबडा तांब्या ठेवला होता. वरती नारळ खोचला होता. चौरंगाभोवती खोळ भरावी तसा शिपाडाचा चौक केला होता. हळदी दोऱ्यानं तो वर बांधला होता. मुख्य दिवटीवर 5 काकडे पेटले. डिंबडीच्या तालावर नाचायला लागले आणि त्या आवाजानं गावभर उत्साह संचारला. जागरण बघायला गाव लोटला होता. सामान्य माणसाला असलं जागरण परवडण्यासारखं नव्हतं. कधीतरी घडणाऱ्या या जागरणाला म्हणूनच माणसं गर्दी करत होती. बायकांना बसायला जागा अपुरी पडत होती. एकाएकी पिवळा फेटा बांधलेला नामा धायगुडे पुढे आला. कोटम्यातला भंडारा लंगरावर उधळत गरजला. बोला खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट बोला येळकोट. दोन्ही बाजूनी 2 डिंबड्या सणसणायला लागल्या. तापलेलं जुनाट कातडं अंग ताणून बोलायला लागलं. राधी आणि सीती या 2 मुरळ्या अंगावरची चौकडात तापळं नाचवत बारीतल्या नाचीगत पुढं आल्या आणि घाटी वाजवत मागे पुढे झुलायला लागल्या. मल्हारी हो मल्हारी तुम्ही जागरणाला यावं सूर चढवून म्हणायला लागल्या. आरतीला सुरुवात झाली. देवादिकांचा गौरव सुरू झाला. डिंबडीत ताल मारायला लागली. धोतर सावरत दोन्ही वाघे कमरीत वाकून डिंबडीत ठोकायला लागले. माणसं चेकाळली. भले शाबासच्या आरोळ्यांनी सगळेच मोहरले. बाया बापड्या कौतुकानं बघायला लागल्या. एका डोळ्यानं आंधळा असलेला तुणतुणेवाला मान तिरकी करून उभा राहिला. डाव्या कानावर त्यांनी सूर झेलला आणि बघता बघता उजव्या हातातला खिळा नाजूक तारेवर सणसणायला लागला. झांजवाला सशागत मान हलवत झुलायला लागला. डिंबडी, घंटी, तुणतुणं आणि झांज यांच्या तालात माणसं बुडून गेले. गडद होणाऱ्या अंधाराला बॅटऱ्या मागं सारायला लागल्या आणि लोकांच्या चेहऱ्यावरची खुशी टापत वाघ्या मुरळींनी रंगत वाढवायला सुरुवात केली. दारू पिऊन मटण हादडलेले ते सरावलेले चेहरे कर्कश आवाजात सुरावट जमवायला लागले. माणसं उपल्यागत टवकारून बघायला लागली. मुरळींच्या नाचावर तरणी पोरं बेहद्द खुश झाली. लव्हाळ्यागत हलणाऱ्या राधीकडे मिटक्या मारत बघायला लागली. चकचकीत डोळ्यांची राधी गपकन कोणाचंही लक्ष वेधून घेत होती.
तिच्या डोळ्यातली काजळाची रेग आणि कधीच न मावळणारं गोऱ्यापान चेहऱ्यावरचं हसू बघणाऱ्याचं चित्त विचलित करत होतं. तिच्या बोटाच्या नाजूक पिवळ्या जर्द पेरातली पितळी घाटी वयात आल्यासारखी खणखणत होती. अंगाला झोके देत सीती राधीसारखी हलायला बघत होती. बोजड सीतीपेक्षा टिपरीसारखी राधी सगळ्यांना आवडली होती. रूपागं तिचं हळणंही मोहक. 40शी ओलांडलेले वातड गडीही गुडघ्यांना मिठी मारून डोळे उडवत खिदळत होते. चादरीची भाळ मारून टोळकं करून बसलेली टणक पोरं एकमेकांकडे बघून खुणावत होती. मध्येच दोघा चौघांनी शिट्ट्या मारल्या तसा जास्त रंग भरायला लागला. वाघ्यानं डिंबडी बडवायला सुरुवात केली. झांजवाला पानागत मुडका हलवायला लागला. धतांग तांग तताडतांग सगळं अंगण दुमदुमायला लागलं. राधीच्या झोळण्यावर आज नामा खुश होता. तो ताफ्याचा नुसता प्रमुख नव्हता, तर तो राधीचा जीवाचा जोडीदार होता. राधीचं लग्न खंडोबाशी लागलं असलं तरी नामाजवळ ती बायकोसारखी राहत होती. एरवी गळ्यात मंगळसूत्राऐवजी 21 कवड्यांचा गाठा बांधणारी राधी रात्र होताच गाठा काढून तिथं 2 डोरल्यांची काळी पोत घालत होती. नामाच्या सानिध्यात दिवस रात्र आयुष्य घालवत होती. नामा तिला पापणीच्या केसागत जपत होता आणि छाताडातल्या काळजागत तिची काळजी वाहत होता. कपाळीचा भंडारा कधी हटत नव्हता की राधीचं प्रेम कधी संपत नव्हतं. ऐन विशीच्या उंबरठ्यावर असलेली ती पोर तिशीच्या नामाशी आजही प्रामाणिक होती. नामाचा शब्द तिला पापणीतल्या डोळ्या इतका महत्त्वाचा वाटत होता. सुपारी येईल त्या गावी ती त्याच्या पाठीमागे पळत होती. एका ताटात जेवत होती. त्याच्या नावानं कपाळावर भंडारा फासत होती. कूस उजवावी म्हणून झटत होती. त्यांनी शेकलेल्या गरम डिंबडीवर आवाज काढला की बेभान होऊन नाचत होती. रुमालाचं टोक जमिनीला लागेपर्यंत वाकत होती. झुलून रिंगण काढत होती. कोरं करकरीत रुपडं माणसांच्या डोळ्यात कौतुक पिकवत होतं. फुकटची दारू आणि मटण हादडलेले गावातले कितीतरी मुरदाड चेहरे प्रेक्षकातनं खिदळत होते. शेलके शेरे मारत होते. कधी नव्हे तर राधीनंही 2 कप मारले होते. नामा तर रोजच प्यायचा. अर्ध्या बाटलीशिवाय त्याचा कोठा शांतच होत नसे. रोज हाडकं फोडून दाढा हालत होत्या. रोज पिऊन पिऊन चेहरा सुजला होता. तो कितीही प्यायला तरी व्यवस्थित असायचा. एकदा का चौकावर उभा राहिला का त्याच्यातला कलावंत जागा व्हायचा. या रे बाबा या रे तुम्ही जोडी न या रे, जाताना बाळकृष्ण पोटी तुम्ही न्यावो. हे पद म्हणताना डिंबडीला तो पाळण्यागत जोजवत राहायचा. आया बाया कौतुकाच्या नजऱ्या फेकत आनंद व्यक्त करायच्या. आजही तसंच झालं. रात्री 10:30ला सुरू झालेलं जागरण पहाटे 2ला कळसाला पोचलं. मध्येच हिंदी गाण्याची फरमाईश सुरू झाली. मराठी लावणीसाठी टार्गट ओरडायला लागली. तसा सुभानराव मोहिते उठला. पोरांचा गालका थांबवत तो ढेंगा टाकत पुढे आला. तांबडी खट्ट 20ची नोट काढून राधी समोर धरत तो गरजला, भिंगरीतलं गाणं झालं पायल झाडून, पायातलं पैंजण चाळागत घुमलं पायल. पोरं चेकाळली, कडाडून टाळी पडली. नेहमी नामा वाघ्याचा सल्ला घेणारी राधी यावेळी मात्र बावचळली. आधीच नाचानं झिंगलेली, त्यात 20ची नोट बघून भारावलेली. कुर्रेबाज मिशांचा तो तरणा-बाण मिलिटरी मॅन बघून ती पूर्णपणे विरघळली. तिने उजव्या हाताच्या डिंबडीवाल्याला खूण केली आणि भिंगरीतलं गारा 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 फिरते भिंगरी हे गाणं म्हणायला सुरुवात केली. आपण मुरळी आहोत हेच ती विसरली. चक्राकार नाचून तिने चौक दणाणून सोडला. पब्लिकनं गाणं डोक्यावर घेतलं. तसल्या मध्यरात्री झाडावरच्या पाखरांचीही झोप उडाली. जागरण घालणारा मालक संपतराव वाठरकर उठला आणि फेट्याचा शेमला मागे टाकत सुभानरावाकडे गेला. त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला, शाबास सुभानराव शाबास, पालखी बघून गुलाल टाकला का तुम्ही? चला थोडा परसर घेऊ. दोघांनीही जळजळीत रम 1.5 कप ढोसले. ओठांवरनं हात पुसत पब्लिकचा अंदाज घेत ते बाहेर आले. खुर्च्या टाकून बसले. राधीचं सगळं लक्ष सुभानरावाकडे होतं.
सुभानरावानं आणखीन एक नोट काढली, राधीच्या हातात दिली. तशी चटावलेल्या राधीनं ती नोट पटकन घेतली. तिने इतक्या सहजतेनं डोळा मारला की सरावलेला सुभानराव जाग्यावर चॅट झाला. नामा मात्र सगळा प्रकार बघून हादरला. पोटात कुऱ्हाडी खेळा घुसावा तसा आबदला. त्याच्या निब्बार बोटांच्या निर्जीव पेन्सिली झाल्या, हात लुळे पडले, मस्तकातला मेंदू बेडकासारखा गोठला. तरकटल्यासारखा सूर सोडून तो वाजवायला लागला. आपण हलगी वाजवत नसून डिंबडी वाजवतोय हे तो विसरला. दुसरा वाघ्या चिडला. नाम्याच्या नादानं त्याचाही सूर चुकायला लागला. तो नामावर डोळे वटरायला लागला. तुणतुणीवाळा चावबळला. झांजवाला आपल्या मस्तीत झांज बाडवायला लागला. 3 वाजेपर्यंत सुभानरावनं राधीवर 100 रुपये उधळले. मध्येच तुणतुणीवाला पुढे आला आणि मोठ्यानं ओरडला, येळकोट घ्या, येळकोट, खंडोबाच्या नावानं सांग भलं. सुस्तावलेली माणसं ताठर झाली. नामा वाघ्यानं मालकाला हाक मारली तसा तांबडा फेटा गुंडाळलेला लंगराजवळ गेला. चांगला मुठभर भंडारा त्यांनी लंगरावर उधळला आणि लंगराला हात घातला. दोन्ही हाताने बेडीसारखा अवघड लंगर पाय फासकटून झुलवू लागला तसा नामा ओरडला, चांग भलं बोला, चांग भलं. संपतरावानं दात ओठात रोवले आणि लंगर झुलवत एक हिसका मारला. दणकन आवाजानं जमीन हादरली. 3 हिसके मारूनही लंगर तुटला नाही तसा वाघ्या मोठ्यानं ओरडला, अडचण, अडचण आली. पायाची तिडी कुणी घातली असेल तर सोडा, हात बांधू नका. माय बहिणीसनी माझी विनंती आहे, इटाळसीनं इथं थांबू नका. मल्हारीचा येळकोट, चांग भलं, देवा मोकळीक दे, आटकाठी करू नको देवा. नेहमीची पाठ वाक्य वाघ्या म्हणायला लागला. माणसं आ वासून बघायला लागली. डिंबडी झाणायला लागली. झांजवाला झुलायला लागला. तुणतुण्यानं सूर पकडला. एका सुरात वाद्य वाजायला लागली. उभ्या उभ्याच मुरळ्यांनी घाटीला गती दिली. जीव खाऊन संपतराव लंगराला हिसके मारायला लागला. लंगर काही तुटेना. तो वैतागला. मनात खंडोबाला झुकून सलाम ठोकायला लागला, पण यश काही येईना. हिसके मारून गड्याला घाम फुटला. आता लंगर तोडणार कोण? दुसऱ्याचं दुःख आणि संकट आपल्या पाठीवर घ्यायला कोण तयार होणार? नामा धायगुडे डिंबडीचा हात वर करत म्हणला, मालकाला लंगर तुटत नाही, तुमच्यापैकी कोणी तोडणार आहे का? कोणीच नाही तोडला तर रिवाजाप्रमाणे लंगर आम्हाला तोडावं लागल, बोला. नामानं सगळ्या बापाई गाड्यांवरनं नजर फिरवली. माणसं माना वळवून एकमेकांकडे बघायला लागली. संपत वाठारकर मनातनं खजील झाला. 1000 रुपये घालून लंगर तुटला नाही म्हटल्यावर नाराज झाला. त्याची बायकोसुद्धा हबकली. काहीतरी किटाळ समोर वाढून ठेवलंय असं दोघांनाही वाटायला लागलं. कुणी का होईना लंगर तोडला म्हणजे बरं. एकाएकी सुभानराव मोहिते उठला, मिशी पिळली, राधीकडे बघत आला पुढे. त्याला बघून नामा चरकला, दबकून मागे सरकला. पठ्ठ्या झपाट्यावर लंगराजवळ गेला. कोटम्यात होता नव्हता तेवढा भंडारा तांड्याकडे उधळला, स्वतःच्या कपाळावर लावून घेतला. एकदा बायकांच्या तांड्याकडे बघितलं. लंगराच्या पाया पडला. 2 पाय फासटून उभा राहिला. अवजड लंगर उचलला. झोले देऊन तोलून बघितला. हत्तीला बांधतात तसली ती साखळी. लंगरावर एक नजर एकवटून त्यांनी लंगर पुन्हा झुलवला. दंडातली ताकद आजमावली आणि जीव खाऊन हिसका मारला. एका कचक्यात लंगर तुटला. लंगर तुटला तशी वाघ्यानं बोंब ठोकली, बोला मल्हारीच्या नावानं येळकोट, चांग भलं बोला, चांग भलं. पिशवीतला भंडारा त्यांनी कोटम्यात ओतला आणि कोटमा सगळीकडे फिरायला लागला. कपाळी भंडारा लागलेली माणसं उठली. चादरी कांबळी पांघरलेली खोळ सावरत चपला हुडकायला लागली. तरणी पोरं तिथेच राधीकडे बघत घोटमळायला लागली. तिच्या नव्या पातळातलं गोरं यौवन त्यांना खुणवायला लागलं. रात्र उजाडायला आली तरी पोळं काळ्या अंधारातली स्वप्न मनात चाचपायला लागली. आया बाया हात जोडत घराकडे वळाल्या. स्पीकरवाल्यानं वायरी गोळा करायला सुरुवात केली. वाठारकर पोरांच्यावर ओरडला तशी पोरं पळाली. अंधारात वाट शोधत चालायला लागली. हाडकं खाऊन निवांत पसरलेली कुत्री पोरांच्या गालक्यानं जागी झाली. झोपमोड झाल्यानं तोंड वाकडं करत भयान आवाजात भुंकायला लागली.
पेकाटात धोंडा बसता चिरकायला लागली. सुभानराव पुढे आला आणि राधीच्या हातात पातळाची नवी कोरी घडी देत म्हणाला, वा 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 बाई, मानलं तुम्हाला. असा नाच, असं झुलणं आपण जन्मात खाऊ बघितलं नाही बरं का. जॅक जॅक, घ्या घ्या घ्या, अमेरिकन जॉर्जेट आहे, तुमच्या नशिबानं चालत आली, घ्या. राधीला काय करावं सुचेना. तिच्या जीवाचा गजगा झाला. ती काही बोलणार एवढ्यात संपतराव वाठारकर पुढं आला. खिशात हात घालत म्हणाला, अरे नाम्या, लेका सुपारीतलं राहिलेलं पैसा कावा मागायचं तू? हे घे, चल, आलं समज. मागणं कचकच न ग, पैसे बुडवले म्हणून. असं कसं साहेब? आपल्यासारखं कोण अविश्वास दावल? मुरळीचं नाव काय रे? राधी. अरे वा, अप्सराच आहे की दुसरी? हे बघ, दरवर्षी इथं यायचं. हे सुभानराव माझा पुतणी आहे, मिलिटरीत असतो. 15 दिवस झाला आलाय रजेव. साहेब हे मोठा. अरे पितळी घाट आहे निसता, अजून लगीन नाही झालं बरं का त्याचं. त्यानं राधीकडे रोखून बघितलं. तशी राधीनं सुभानरावाकडे बघत भुवई उडवली आणि अंधारात लघवीसाठी गेली. तिच्यासोबतची सीती चिडली होती. सीतीकडे कुणीही बघायला तयार नव्हतं, जो तो राधीचं कौतुक करत होता. सुभानरावानं चावडीकडे गेल्यागत केलं आणि तो राधीच्या मागोमाग अंधारात गेला. ती पाठीमागे वळायच्या त्यांनी तिला गरकन वळवली, छाताडाशी चुरगळली आणि घारीनं पिलू उचलावं तशी उचलली. वाड्याच्या मागच्या जिन्यानं वर माडीवर नेली. नामा गोंधळला. त्याने राधीला खूप शोधलं, पण ती सापडली नाही. यात्रेत बायको चुकलेल्या नवऱ्यासारखा तो बावचळला. साथीदारांना पुन्हा पुन्हा विचारलं, पण ते सगळे हसायला लागले. सांगणं बाजूला राहिलं, हसून त्याला डिवचायला लागले. सीतीला त्याने विचारलं, अगं सीता, आहे आपली राधा दिसली का गं? आता मला विचार, राधी ती कवाच पळाली की संध्यावाला घेऊन? मूड द्या तू हापापला पैशाला. अरे ह्यो तमाशाचा फड नाही, जागरण आहे, जागरण. अगं राधी, राधी पळाला तुला ढुंगणी मारून. आधी 100 रुपये टाक, बक्षिशी एकटीची नव्हं, सगळ्या तापेची आहे, अर्धी वाटणी टाक आधी. अगं पण आधी राधीला तर येऊ दे. अरे ती कुठं जाती? गेलं असेल 500 रुपये आणायला. पड आता, येईल देश उगवायला उठवलं तुला. लय रुपाची गवळणे, पैशावर नाचती सटवी. क्वालिटीच्या कळपात जा की बनव. इथं कशाला देवाच्या ताप्यात आली? हे ना कारण आमची बदनामी. अगं तुमच्यासारखं वाईट वक्त धंदे तर नाही ना करत ती. आता काय करायचं बाकी ठेवलं? हात भर उसवून खाली येईल तेव्हा कळल. गेली असेल तेव्हाच्या माडीव. ना माराव, असले रंगीत भावले आम्ही लय बघितल्या बरं का. ताफा टिकवायचा असेल तर त्या कालवडीला आवर घाल. नामानं काय ओळखायचं ते ओळखलं. सगळं लक्षात आलं होतं, पण आता काही उपयोग नव्हता. ही भुईकोट किल्ल्यासारख्या वाड्यात राहणारी माणसं आपल्याला मातीत गाडतील आणि वर सभा घेतील हे त्याने ओळखलं. गळ्यात भाला घुसलेल्या रानमांजरासारखा गळून गेला तो. आपण पुरते नागवले गेलो हे त्यांनी ओळखलं. बरोबरीची माणसं आपली राळ उडवतील, सतत बदनामी करत राहतील, हा विचार त्याला पोखरायला लागला. हातातली डिंबडी अजून हातातच होती. डोळे तारवटलेले होते. पोटात पुन्हा आग पडल्यागत झाली होती. राधा आहे म्हणून ताफा आहे. राधी गेल्यावर ताफ्याला विचारणार कोण? त्या राजबिंड्या पोराच्या पाठीमागे ही पळून तर जाणार नाही ना. हा विचार त्याच्या मनात झमकला. तसा डोळ्याजवळ वीज झपकून गेल्यागत तो दचकला. एकदा त्याने सीतीकडे बघितलं आणि मनाशी म्हणाला, ही ओभाटल्या तोंडाची मुरळी असली काय नसली काय सारखीच आहे की. आता या काळीकडे कोण बघणार आहे? पण हितनं पुढं तापा चालणार कसा? त्या हरामखोर सुभानरावानं नक्की राधीला काटावली. चाल्याचा मला सुरुवातीला संशय आलता. चाला आपलंच चुकलं. पहिलीच नोट घ्यायला नको होती. सगळं रामायण त्या नोटानं घडवलं. पण तिने तरी सालीने स्वतःला सावरायला नको आहे. जातच बायकाची बदमाश. तो स्वतःवरच स्वतः चिडत होता. राधीवर त्याची नेहमी करडी नजर असायची. पैशाच्या मोहापासनं तो तिला नेहमी सावरायचा. जैतापूरला केवळ 1 रुपयासाठी राधीनं एका 12 वर्षाच्या पोराचा मुका घेतला. चिडलेल्या नामानं तिला घरी चापकानं बडवली होती. आता तो काय करेल सांगता येत नव्हतं.
एखाद्या वेळी आडवी पाडून लंगरनं फोडून काढेल, नाही तर अंगावर बिब्याचं तेल ओतून पेटवून देईल. तो खूप पेटला होता. माझ्याशी बेईमानी करते होय. चला, हिच्या पायात भावाचा खून करून 11 वर्ष सजा भोगली मी तुरुंगाची, आणि आता ही पैशासाठी मला टांग मारती होय. वार तट्टाने. अरे 10 वर्षाची असल्यापासून पोचली की हिला मी, मला फशी होती वय. दिवस उगवला, सगळा ताफा उठून निघाला. बोचकी सांभाळत एक जण पळायला लागला. तसा नामा संपतराव वाठारकरांजवळ सरकला. साहेब, तुमच्या शब्दानुसार आम्ही तुमच्या गावाला आलो. हा, मुद्द्याचं बोल की. आमची एक मुरळी गायब झाली साहेब या वाड्यात. कोण म्हणतं? मी म्हणतो साहेब. तुमच्या सुभानरावांनी माझ्या राधीला पळवली. खबरदारा, सुभानरावचं नाव घेतलं तर. अरे तो लग्नाचा बापाई गडी आहे, 2 पोरं आहेत त्याला. अरे पण तुम्ही तर म्हणला होता अजून लगीन नाही झालं. जा, शहाणा आहेस, पाळायचं बघ चल. पण राधी गेली कुठं? अरे पालीला जा, खंडोबाला विचार. आता काय माझ्या कर्माला म्हणायचं. तेवढ्यात वरच्या खिडकीतनं सुभानराव ओरडला. अरे वाघ्या, ये वर ये, मी सांगतो राधी कुठे गेली ती. ये. नामानं डोळे टवकारले. वरून वाघागत गजरणाऱ्या सुभानरावाकडे त्यांनी बघितलं. जिन्यावरनं पळत वर गेला. प्रचंड माडीचा तो लांब लचक सोप्यासारखा भाग चित्रविचित्र रंगाने रंगवलेला. सुभानराव भल्या सकाळी पीत बसला होता. ये नाम्या ये, खंडोबाचा वाघ आहे नाही का तू? बस बस बस. दिसतोय तरसासारखा, पण हरणं बाकी जाखास बाळतो बरं का. बोल, पिणार का? नाही, नको. काय लाज तुई? बेंदरला आम्ही बायलाच्या नरड्यात हातभट्टीची बाटली ओततो, तशी तुझ्या नरड्यात दारू ओतल, तवा घेशील का? ले नखरे नको करू पे. चुकलं साहेब, द्या कप भर द्या. मग भर द्या, पेतो. इंग्रजी दारू आम्हाला गरीबाला कुठली भेटायला द्या. गबे, तुला हिसके पाहायला मी काय येडा वेडा आहे काय? काय पाहिल तुला? बोल. माझी मुरळी. तुझी का खंडोबाची? खंडोबाची. मग त्याला पाठव की न्यायला. सुभानराव उठला. त्यांनी 2 पंजांच्या बचकेत नामाची मान आवळली. फुटायचं बघायचं, पुन्हा इकडं फिरकायचं बी नाही. राधी मेली असं समजायचं, गप गुमान बसायचं. चले जाव, नाही तर गळा दाबून माडीवरनं ढकलून देईल. पत्त्या बी लागणार नाही गावाला. पण साहेब, राधी येत तर माझा ताफा आहे. तुझा ताफा तर्फ्यात घालान सोडून दे. दे सोडून नदीत. राधी आता हितच राहील. माझ्या फिदा झाली ती. चालायला लागायचं. 100 रुपये घे. लागले तर आणखीन मागायचं, पण राधीला मातूर मागायची नाही. आणि पुण्यांदा इकडं फिरकला ना, याद राखा, अंगावरचं चामडं काढून डिंबडीला मडवील मी. पळ आता. साथीदारांना म्हणावं पळाली ती, पालीला गेली म्हणावं. घडला प्रकार त्याला जसाच्या तसा आठवत होता. सुभानरावाला तारळीत बुडवावा असं वाटत होतं. तो उठला. अंथरुणाच्या घड्या केल्या, तिथेच फळकोटावर ठेवल्या. बका चूळ भरली. तांब्यावर पाणी प्यायला. हाताची बोटं मोडली. त्यांनी पुन्हा मनाशी उलटा सुलटा विचार केला. हातावर हात घासले. दोन्ही मुठी आवळल्या. डंबेल एकमेकांवर आपटावेत तशा आपटल्या. सुभानरावाच्या छाताडात दणका मारावा तशी एक गुच्ची आपल्याच मांडीवर त्यांनी मारून घेतली. कोटमा घेतला. भंडारा कपाळी माखत म्हणाला, चाले आपणच बॅड. खंडोबाचा भगत म्हणतो स्वतःला रडत रडत जगतोय. खंडोबानं मल्ली मल्हारी 2 राक्षस मारले, आपण साला एका मिलिटरीवाल्याला मारू शकत नाही. खोळसाटासारखी चांगली मुरळी घालून बसलो. आता तापा चालवायचा कसा? काय उपयोग नाही आपला. त्या परीस पुलावरनं उडी टाकून ताराळे जीव दिला पाहिजे, नाही तर जाऊ देवळाच्या कामाने दरवाजाव, तिथनं देह टाकून देतो खाली. काय आपला जलम. या पालीत कावळा सुधीक देवळाच्या काळसाला कोट करतोय, आणि आपण रांडठवानी हिथं बसून बोटं मोडतोय. कसलं लाचार जीनं आपण जगतोय. खंडोबाच्या दारात भांडार खोबरं ऐकणारा सुधीक सन्मानानं जगतोय. आपल्याच नशिबी असा वनवास का? तो उठला. झूल अडकवल्यासारखा सदरा अडकवला. देवळात आला. दिवसभर मंडपात बसला.
उगीच साखळदंड गुंडाळलेल्या वेड्या खांबाला टेकून बसला. दिवस मावळताना बाहेर आला. दगडी चौथऱ्यावर बसून वर कळसाकडे बघायला लागला. कळसावर घरटं करून त्यात बादशागत राहणाऱ्या कावळ्याचा सुद्धा त्याला हेवा वाटला. 10 दिवस उलटले तरी राधीचा पत्ता लागला नाही. नामा गळून गेला. त्याचं धंद्यात लक्ष लागेना. जोडीदार तुका केंजळे सुपाऱ्या आणत होता, पण नामा त्याला परत पाठवत होता. देवळात येत होता, पण जागरणाच्या ऑफिसमध्ये तो जात नव्हता. जवळचे पैसे संपत आले होते. कशी तरी दिवसाला गाठ बसत होती. गावातल्या गावात 15-20 मिनिटांची जागरणं तो घालत होता. मिळणाऱ्या 2-4 रुपयात दिवस रेटत होता. नवरदेवाकडनं 30 रुपये घेणारे बिलंदर पुजारी वाघ्या मुरळीच्या हातावर 15 रुपये ठेवत. 5 माणसात 3-3 रुपये वाटणीला येत. बसण्यापेक्षा तेवढीच कमाई म्हणून कुणीही तक्रारसुद्धा करत नसे. आज धंदा बरा झाला होता. चांगला 10चा तुकडा मिळाला होता. खिशात सुट्टे 1-2 रुपये होते. घराला नुसती कडी लावून तो नेहमीसारखा बाहेर पडला होता. दिवस मावळायच्या बेतात होता. तो सरळ दारूच्या दुकानाकडे वळला. रस्त्यात तुणतुणं वाजणारा निबरे भेटला. काय नामजी शेठ? काय नाही, जरा टाकून येतो थोडी. आम्हाला मिळेल का? काय मी काय दुकान काढले का? राहिलं. बरं राधाबाई आल्या का आपल्या? नाही ना. काय टपाल बेपाल? घबरे, सालीचं नाव नका काढू. निबरे सटकला, पण चावी मारून गेला. राधीची चकचकीत भिंगरी झाली आणि नामाच्या मस्तकात घुसून ती जत्रेतला पाळणा फिरावा तशी फिरायला लागली. मस्तक जास्तच गरगरलं तसा नामू वैतागला. ढेंगा टाकत दुकानात शिरला. 100 मिलीलिटर दारू पाणी न टाकताच मारली. तेव्हा कुठं त्याला बरं वाटलं. सुट्टे पैसे परत घ्यायचे भान त्याला राहिलं नाही. पोरानं हाक मारली तसा तो माघारी वाढला आणि म्हणला, हे बघ, मला पोटभर पिऊ दे, मग राहिलं शिल्लक तर दे. काय तर 10 पैशाची ओलेचा नाही दे, चल. तो तिथेच बॅरलजवळ बसला. भितडाला टेकला. एक चणा चवीनं खायला लागला. गुत्त्यातले नेहमीचे जोडीदार आले. सलाम करत लाईनमध्ये उभे राहिले. दारू मिळताच एकमेकांना हातमिळवणी करत ढोसायला लागले. मध्येच नामाला अंड खायची इच्छा झाली. तो तसाच उठला. वरचा खिसा चाचपला. 1 रुपया सापडला. पायजमेच्या खिशात 70 पैसे सापडले आणि एकाएकी त्याच्या लक्षात आलं की पोराकडनं आपले पैसे येणं अजून बाकी आहे. तो पोराकडे गेला. 2 पेग घेऊन आला. पैसे व्यवस्थित घेतले, खिशात ठेवले, बाकड्यावर बसला आणि एक चणा चिमणीसारखा खायला लागला. जवळच मातीत अंड्यातला आतला बलक पडला होता. त्याला वाटलं उचलावा, पुसून नीट खावा, पण तशाही स्थितीत त्यांनी मोह आवरला. चला तासभर डिंबडी वाजवू तर 50 रुपये कमवू. उचलून खाणारी आपली अवलाद नाही. तो उठला, पुन्हा खाली बसला. तिथनंच ओरडला, ए पोऱ्या, एक अंडा लाव, ज्याका चटणी बिटणी लगाव, पैसे घे, मागणं खिटकिट करायची नाही. दारू संपवून त्याने अंडही संपवलं आणि पुन्हा तो दारूसाठी लाईनीत उभा राहिला. इतक्यात तुका केंजळे आला. त्याचा नेहमीचा साथीदार वाघ्या. नामाला काय वाटलं कोणाला माहिती, पण त्यांनी तुकालाही एका ग्लासमध्ये दारू दिली. घे साला, जोडीदार भेटला की बरं वाटतं. अरे कवापासनं पितोय? हे काय आत्ता आलोय. हान मार, चल. तू बी घे. आणि ऐक, खुशीची बातमी सांगणार आहे तुला. बोल. हे बघ, राधी येईल तवा येईल, ताफा बंद ठेवायचा नाही. अरे पण आणखीन एक मुरळी मिळाली. हाय इथली. अरे पण कंची? आकारामची शांती. शांती? आकारामची शांती नाही ना गर बाबा. आज पावतर 5 ताफ्याची वाट लावली तिने. आपल्याला सुधिकी काहीला कमी नाही करणार ती शांती. उगा काहीतरी बोलू नको. तिला बघायला माणूस गर्दी करतोय. अरे तमाशातल्या राणीगत रूप आहे तिचं. काय हलती. राधीची जागा भरून काढायला तेवढीच पोरगी चांगली आहे. काय बरं घेणार का थोडी? आधी तू हे म्हण, मग मी पितो. अरे सांगतो ना, आधी घे की थोडी. थांब, मी आणतो. तू लय पिलाय आज. केंजळेनं 2 ग्लासमध्ये थोडी थोडी आणली. पीत चणे खात गप्पा सुरू झाल्या. तुका समजूत काढायला लागला. हे बघ नामा, तू आमचा मोरक्या म्हणून मी तुला समजुतीनं विचारतो. आपण शांतीला घेऊ. कारणाही ना आडकाठी करू नको. धंदा बसला ना, 8 माणसांशी तासा घासून मारावं लागल. शांतीनं जाधवाचा ताफा सोडलाय. आपल्यात यायला तयार झाली ती. उद्याची सुपारी घ्यायची अंगापूरची. लय गब्बर पार्टी. रुपये 400च मागायचं. नाही म्हणायचं घासच नाही. काय सांगतो? अरे नाही म्हटलं तरी प्रत्येकाला 50 रुपयाला मरण नाही ना.
शिवाय वर मटणाचं जेवण, दारू काय. ठरलं मग. ठरलं. राधी गेली ढगात. शांतीला आणायची, नाचवायची. चला पैशाचा पाऊस पडला पाहिजे. केंजळ्या, आता मी तुला रुपयाची पाजणार. अरे नको, उगा वाकरी होईन. छानच दारू म्हणजे काय घोड्याचं मूत वाटलं काय. मी पाजणार म्हणजे पाजणार. तू घे शांतीला घे. काय राधी गेली गोकुळ. आता नामा धायगुडे आणि तुका केंजळे दोघंही जेव्हा दुकानातनं बाहेर पडले तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. गल्लीतनं माकडं हिंडावी तशी माणसं वावरत होती. पंतांच्या मठाजवळ माणसं गप्पा छाटत होती. होलपटत जाणाऱ्या नामाला बघून हसत होती. तुका केंजळे कधी गेला हेही त्याला कळलं नाही. नामा होलपटत त्याच्या घराजवळ आला तेव्हा त्याचं घर उघडच होतं. आईला दार कोणी उघडलं. कमीच कुलूप लावायचं विसरलो होतो. काय कळना, काय लक्षात येईना. कंच्या शाण्यानं दार उघडलं माझं. तो एक पायरी चढून कसा तरी आत गेला. ताज्या स्वयंपाकाचा रसरशीत वास आला तसा तो चराकला. चुलीजवळ गेला आणि बाव चळला. आईला बानामती तर नाही. भात भाजी तयार. राम राम राम. अरे देवा खंडेराया. एकाएकी कोपऱ्यात त्याला हुंदका ऐकू आला. एक पाठमोरी बाई रडत होती. तो पुढे आला. तिने मान वर केली तसा तो बघत राहिला. अरे राधा तू. राधा त्याच्या पायावर पडून रडायला लागली. हुंदक्यावर हुंदके फुटायला लागले. तिला मारायला शिवशिवणारे नामाचे हात एकाएकी थंडावले. तिच्या पाठीवर हात फिरवत तो तिची समजूत काढायला लागला. अगं रडते कशाला. रडू नका तर काय करू. पापी आहे मी, पापी. अगं स्वतःला कशाला मारून घेती. आली कधी. हे काय आत्ताच आली. तिने सगळी कहाणी सांगितली. नामाच्या कुशीत शिरून रडायला लागली. लागोपाठ 9 दिवस सुभानरावला तिने पुण्याला नेऊन फिरवलं. पळून जाऊ नये म्हणून खुनाची धमकी दिली. 10व्या दिवशी ती त्याला चुकवून सटकली. मिळेल त्या गाडीनं पालीत आली. घरात येऊन कचरा काढला. तासाभरात स्वयंपाक केला आणि नवऱ्याची वाट बघत बसली. घडल्या प्रकारात राधेची चूक नसून त्या हरामखोर मिलिटरीमॅनची चूक आहे हे लक्षात येताच नामूचा राग कुठल्या कुठे पळाला. राधी त्याचा पाय धरून म्हणाली, खंडोबा शपथ, माझा ह्याच्यात काही दोष नाही. मी पापी नाही. मी तुमची आहे. मी माझ्या वाघ्याची आहे. तिच्या रडण्यानं वाघ्याचं काळीज फाटलं. पोटातल्या दारूचं अमृत झालं आणि अश्रू होऊन डोळ्यावाटे घळघळलं. सोन्याच्या मोहरेसारखी ती तरुण मुरळी वाघ्याच्या कुशीत विसावली. त्याला प्रेमानं जेवायला घालायला लागली. रात्र वाढली. तृप्त झालेले दोन्ही जीव झोपले. मध्येच वाघ्या जागा झाला. त्याच्यासमोर तलवारीच्या पात्यासारखा एकच प्रश्न तळपत होता की इथून पुढे ताफ्यामध्ये शांती नाचणार का राधा, का दोघीही नाचणार. 18चं बाजलं त्याच्यावर कोण निजलं. सगळाच मामला अवघड झालेला होता. मित्रांनो, प्राध्यापक व बोधे लिखित मुरळी ह्या कादंबरीचा पहिला भाग इथे संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.